राजस्थानी बँकेचे ठेवीदार आमरण उपोषण करतायत आणि आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि माझ्या बॅक साईडला जर बघितलं तर जो गुन्हा दाखल झाला आहे संचालक मंडळाचा त्यांच्यावर नेमकं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं या दरम्यानची ती माहिती ठेवीदारांना देत आहेत. मात्र प्रशासनाच्या काय प्रतिक्रिया येतील का हे पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरलं आहे. सर, जे काय गुन्हा दाखल झालेला आहे कशा पद्धतीमध्ये कारवाई वगैरे चालू? गुन्हा दाखल झाल्यापासून आपण त्याची प्रॉपर्टी विकू नये, विक्री करू नये या संदर्भात आपण संबंधित कार्यालयाला पत्रक दिलेले आहेत. तसेच आरोपीचा शोध सध्या चालू आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही पुणे येथे जाऊन आलो, पण त्याचा फोन वगैरे बंद असल्यामुळे किंवा त्याचं लोकेशन आपल्याला भेटलं नाही. शहरामध्ये आम्ही जवळपास 1 रात्र आणि 2 दिवस फिरत होतो, परंतु काही मेळ लागलेला नाही. आपला प्रयत्न चालू आहे. अच्छा, खरं तर आता काही प्रॉपर्टी विक्री झाली आहे असं ठेवीदारांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात ते माहिती वगैरे नाही. आता आपण तर सध्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडून आपल्याला काही आणखी माहिती वगैरे प्राप्त नाही, परंतु प्रॉपर्टी विक्री होऊ नये या संदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे. तर उपोषणाचा तिसरा दिवस आहे. नेमकं ठेवीदारांच्या भावना काय आहेत? तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यांचे पैसे परत मिळावेत ह्या भावनेतूनच पोलीस काम करत आहे आणि लवकरात लवकर आपण जे शक्य आहे, जेवढं शक्य आहे, आरोपीचा शोध घेऊन त्याच्या प्रॉपर्टीमधून जे काही म्हणजे पैसे मिळतील त्याचा आपल्या ठेवीदारांना पैसे मिळावेत या उद्देशाने आम्ही काम करतो. खरं तर प्रशासनाच्या प्रतिक्रियानंतर उपोषण करते आपल्यासोबत उपोषणाचा तिसरा दिवस आहे. नेमकं जे काही प्रशासन माहिती देते याच्यावर समाधानी आहे. प्रशासनच्या 8 महिने झालं रोज दररोज तहसीलमध्ये आम्ही 8 दिवस साखर उपोषण केलं. त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला असा एकही माणूस किंवा त्यांचा चपराशी सध्या धरून दाखवला नाही. पण आम्ही जर संचालक मंडळाच्या घरी गेलो एपार फाटल्याच्या नंतर तर आम्हाला त्यांनी रात्री मोठ्या 11 वाजता जाळीची गाडी येऊन सांगितलं की म्हातारा माणूस आहे, त्याच्या तुम्ही नादाला लागू नका आणि तुम्ही जा झाकलेल्या पाठीनं घरी. आम्हालाच उलट त्यांनी धमक्या टाकल्यात पोलिसांनी. आणि जर आम्ही कुणाच्या दुकानामध्ये बसलो बाबा आमचे पैसे तू इथं दुकान उघडून बसलं तर ते येऊन स्वतः पोलिसांनी सगळं सांगितलं ह्यांनी पिटवून टाका, शेटर ओढून घ्या. म्हणजे आम्हाला आणि प्रशासन आमचं काय काम करतं हे आम्हाला कळलं नाही म्हणून तर आम्ही आज इथं बसलो. तर प्रशासन काम करायला आमच्या बाबतीत तर त्यांनी म्हणजे कसलाच विचार नाही. ते म्हणतायत तपास चालू आहे. तपास चालू आहे ना, 8 महिने झाले. इथं शेजाऱ्याचे भांडणं लागले तर 1 मिनिटामध्ये येते. त्यांनी फोन केला तर आम्हाला उचलून नेलं येतं 11 वाजता गाडीमध्ये आणि स्वतः पोलीस सांगतो की त्यांनी शेटर वडा आणि गाडीची पेटी ओढून मध्ये टाका. म्हणजे प्रशासन झालं का? ही हुकुमशाही झाली. ज्याच्याकडे पैसा त्यांना हुकूम करायचा आणि गरिबाची मारायचं. ही प्रशासन निकाल लावायला का आमचा? म्हणजे आम्ही मेल्याच्या नंतरच निकाल लावायचा का? 8 महिने जर एका माणसावर केस होऊ शकत नाही, 16 तास आम्ही या पार फाडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बसलो. आतापर्यंत असा कोणता गुन्हा आहे पोलीस स्टेशनमध्ये 16 तास बसणं लागतं? या इथं शेजारी भांडणं करून आहे तर लगेच म्हणते चला तुमचा या पार फाटला, आम्ही लगेच आला दुसऱ्या दिवशी फोन करते. आता आम्ही 1 महिना झाला या पार फाटण्याची एकही माणूस भेटत नाही. त्यांची माणसं आम्हाला सांगते जा आता पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन काय करते ती बघा. म्हणजे धमकी झाली की नाही आम्हाला? मग प्रशासन काम करायला प्रशासनाला दोन्ही बांधून सांभाळून घ्यावं असं त्यांचं या दरम्यान. बरोबर आहे ना. आम्ही त्याच्या मतलबीच आहे. पण ज्या दिवशी आम्ही तिथं संचालक धरला त्या दिवशी त्यांनी त्या म्हाताऱ्याला इथं उचलून तर आणायचं ना आमच्या समोर. आमचं समाधानकारक तुम्ही उत्तर देईलच ना तर तेवढं तर करायचं ना. सर, गुन्हा दाखल झाला होता. एक संचालक मंडळ ते म्हणतायत की आमच्या समोरासमोर मला काही कल्पना नाही. त्या अगोदर काय घडलं त्याबद्दल मला काय काय उपोषणासाठी साहेब होते त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस प्रयागराज तिथे गेलो संचालक होतं त्यावेळेस आम्हाला पैसे तरी द्यावं किंवा मग काहीतरी करा म्हणून आम्ही तिथं संध्याकाळी 11 वाजता थांबलो होतो. तर शिंदे साहेब आले तिथं काय म्हणले किंवा ते वयस्कर माणूस आहे मग त्यांना काय खुनाचा अधिकार आहे का चोरी करायचा अधिकार आहे. म्हणजे वय झालं तर त्याला सोडून द्यायचं आणि आमची ठेवलेली की त्याला आम्हाला बंदरमध्ये बांधायचं. मग त्या आधी आम्ही काय करायचं? मग प्रत्येक वेळेस माणूस जाईल तिथं संचालकाच्या घरी किंवा संचालकाच्या दरवाजात तिथं बसायला तुम्हाला अधिकार नाही आहे. मग आम्ही जायचं कुठं? मागायला आम्हाला कुठंच रिग नाही. म्हणून हे शेवटचा प्रयत्न धरला की आम्ही उपोषण बसायचा. उपोषण असंच चालू ठेवायचं. उद्यापासून मी पाणी सोडणार. उपोषण सोडायचं म्हणजे आम्हाला म्हणजे काय हौस नाही की आम्ही राजकारणात नाही. आमचे पैसे तर हक्काचे येते म्हणून आहे. आता तुम्ही 2च महिला ठेवीदार जे आहेत उपोषण करतात. 2 महिने
टोटल संचालक मंडळ त्यांचं इथं फिरत आहे. आमच्या ठेवीदाराला कोणाला तरी दिसतंय, मग ह्या सरकारला का दिसत नाही, पोलिसांना का दिसत नाही? आमच्या आम आदमीला प्रशासन इथे सापडतं, कोणातरी हे इथं दिसतंय, एक इथं दिसतंय, त्यांच्या रजिस्ट्र्या होत्या, मग सर पोलीस स्टेशनला का दिसत नाही? किती ठेव आहे तुम्ही? माझी 3 लाख रुपये. माझी 1-4 आहे. माझं अपंग झाले, ॲक्सिडेंट झाले. कशासाठी ठेवलं? मी थोडं व्याज भेटण्यासाठी मला ऑपरेशनसाठी पाहिजे होतं, त्यामुळे त्या बँकेमध्ये ठेवली. ज्यावेळेस आपण काढायला गेलो तर ती बँक बंद. मला किती होते आतापर्यंत काही दिली? माझी 20 लाख होती. माझ्या मुलीचं लग्नासाठी त्यांनी मला 6 लाख रुपये दिले कॅश आणि बाकीचं RTGS केले. तर आम्ही म्हणलं RTGS केलं म्हणजे 2-3 तासानं पडतील म्हणजे तुम्हाला पैसे. पण RTGS आतापर्यंत पडलंच नाही. RTGS खात्यामध्ये त्यांनी पैसे तर ठेवले पाहिजेत नाही. म्हणजे तुमचे 14 लाख रुपये बँकेकडे आहेत म्हणे. तुमचे माझे 8 लाख कशासाठी? पुढच्या लग्नासाठी ठेवले होते. तर पुढचं लग्न माझं मोडले गेलेलं आहे. त्या आधी माझं लेकरच लग्नाला नाही आहे. शेवट मी फिरून माझं शेवटचं लग्न मोडलं लेकराचं, म्हणून मी आज शेवटचं उपाय धरला की उपोषण. 8 लाखामधून तुम्हाला ते काहीच नाही भेटलं, काहीच नाही. धन्यवाद. प्रशासन निबंध अधिकाऱ्याला प्रत्यक्ष भेटलो. कशा पद्धतीनं काम करतंय त्या दरम्यानची त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि जे ठेवीदार जे आहेत ते 3 या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत आणि त्यांना साथ देण्यासाठी सर्वच ठेवीदार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र प्रशासन नेमकं संचालक मंडळ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्यांना कधी ताब्यात घेऊ किंवा त्याची शोध मोहीम कशी चालू राहील हे देखील पाहणं पुढे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या दरम्यान ठेवीदारांच्या आलेल्या प्रतिक्रिया तर या दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करेल. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यधनी मीडिया परळी.